नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज म्हणायला हरकत नाही. तर महाराष्ट्र CET सेलचं जे MBBS BDSचे रजिस्ट्रेशन होते त्याच्यासाठी आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे. आत्ताच ही नोटीस आलेली आहे. तुम्ही नोटीस नंबर 8 असंही पाहू शकता पूर्णपणे. तर ही न्यूज आत्ता आलेली आहे 14 तारखेला. एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन रिवाइज शेड्यूल हे पूर्णपणे MBBS BDSसाठी आलेलं आहे 2026-27. त्याच्या पूर्णपणे डेट्स कशा असणार आहेत, जेही विद्यार्थी आत्तापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामधून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. परत आणखीन आपल्याला डेट हे एक्सटेन्शन पाहायला मिळत आहे. तर काय अशा डेट्स राहणार आहेत तेही अगदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला हे MBBS BDS कोर्ससाठी आपल्याला हे डेट त्यांनी 15 तारखेला दिलेली आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथे टायमिंग दिलेलं आहे 15 ऑगस्टपर्यंत. आणि त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस ही सुद्धा अगदी 15 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला तिथं टायमिंग दिलेलं आहे. त्यानंतर अपलोडिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इन पोर्टलवरती सुद्धा संध्याकाळी 11:59 आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत सुद्धा तुझं टायमिंग एक्सटेंड केलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड आपल्याला 17 तारखेला अप टू राहणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट 18 तारखेला तिथे लागणार आहे. आणि मेरिट लिस्टसुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसुद्धा तिथे आपल्याला 18 तारखेला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सबमिशन्स हे 19-20ला असणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट 21 तारखेला असणार आहे. आणि त्याचबरोबर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्ससुद्धा आपल्याला 21 तारखेला येणार आहे. तर हे आपल्याला पूर्णपणे एक्सटेंड झालेलं हे टाईम टेबल CET सेलनी आत्ताच हे दिलेलं आहे. तर आपल्याला सीट मॅट्रिक्ससुद्धा म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा पूर्णपणे डाटा आपल्याला हा 21 तारखेला सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला लक्षात येणार आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंगची सुद्धा डेट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. 22, 23, 24 असे 3 दिवस आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंगचे दिलेले आहेत. तर 22, 23, 24 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला हा टायमिंग दिलेला आहे. आणि त्याचबरोबर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 हे 25 तारखेला आहे. म्हणजे आपल्याला 25 ऑगस्टला आपला रिझल्ट येणार आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली आहे MBBS BDSसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी फिजिकली जॉईनिंग हे 26 ते 30 तारखेला असं हे पूर्णपणे ठेवलेलं आहे. तर जवळजवळ 5 दिवस आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 26, 27, 28, 29, 30 असे 5 दिवस पूर्णपणे फिजिकली जॉईनिंगसाठी आपल्याला इथे CET सेलने दिलेलं आहे संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आत्ताच ही 14 तारखेला ही न्यूज आलेली आहे. तर ही पूर्णपणे अगदी तुम्ही व्यवस्थित परत एकदा पूर्णपणे न्यूज पहा, लक्षात येईल. म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव आपलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांना अगदी हे रजिस्ट्रेशन नव्यानं करण्याचं आपल्याला टाईम टेबल दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांसाठी काही फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील तर त्याही विद्यार्थ्यांना दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तिथं टाईम मिळणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स अपलोड झाले नाहीत किंवा काही त्यांचे सर्टिफिकेट्सचे कुठले आपल्याला जी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याचा ज्या विद्यार्थ्यांना पावती मिळाली नाही त्याचा नंबर जर टाकायचा राहून गेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं आपल्याला 1-2 दिवस मिळालेले आहेत. तर त्या अनुषंगाने हा पूर्णपणे मी डाटा घेऊन आलेली आहे. तर हे पूर्णपणे एक्सटेंड झालेले हे टाईम टेबल तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर जेही विद्यार्थी आपल्याला नवीन असतील ह्या चॅनलवरती तरी नक्कीच इतरांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा की ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हा व्हिडिओ ह्याविषयी माहिती नाही, हा टायमिंग जो चेंज झाला आहे त्याच्याविषयी पूर्णपणे त्याही विद्यार्थ्यांना आणि पालकांना पूर्णपणे ह्याचा टाईम पूर्णपणे सविस्तर माहिती होईलच. तर ही नोटीस नंबर 8 आलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पूर्णपणे ह्याची अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा माझ्यामार्फत यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ब्रेकिंग न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, MBBS BDSसाठी रजिस्ट्रेशनची मुदत आपल्याला वाढीव करण्यात आलेली आहे. तर त्याचा पूर्णपणे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा लाभ घ्या की जेणेकरून तुम्हाला हाताशी तुमचं सीट राहू शकणार आहे. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.